इंजुरीला सामोरे गेलेले होते। एक क्रिकेटचे या विभागातील एक आक्रमक शैलीचा खेळाडू म्हणून त्यांची एक ख्याती आहे आणि त्यांचे या ठिकाणी शुभागमन झालं। आपलं देखील सरसे स्वागत। हे क्रिकेटवरचं प्रेम आहे म्हणून आज प्रत्येकाची पावलं या मैदानाकडे वळायला सुरुवात झालेली आहे। चला सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। ज्यांच्या शुभ उपस्थिती आपण सगळीजण प्रतीक्षा करत होतो ते कृषी आणि पशुसंवर्धन सभापती या विभागातील क्रिकेटला ज्यांनी सातत्यानं प्रोत्साहन दिलं, या विभागातील दहीहंडी कार्यक्रमाला ज्यांनी सातत्यानं प्रोत्साहन दिलं, या विभागातील चेहरा मोहरा बदलण्यासाठी सातत्याने ज्यांनी ध्यास घेतला ते अर्थातच कृषी आणि पशुसंवर्धन सभापती आदरणीय वैकुंठजी पाटील साहेब यांचं या संभाजी महाराज क्रीडानगरी मध्ये सहर्ष स्वागत होत आहे। आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य अर्थातच आदरणीय प्रभाकरजी म्हात्रे साहेब, उपसभापती पंचायत समिती आदरणीय संजयजी डंगर साहेब आणि नगरसेवक पेण सन्माननीय संजयजी म्हात्रे साहेब आणि तमाम मान्यवरांचं या व्यासपीठाच्या दिशेने शुभ आगमन होत आहे। मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठाच्या दिशेने यावं। सर्वप्रथम गणरायाचं पूजन होईल आणि तदनंतर मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जाईल आणि आजच्या दिवसाला या शुभारंभ होईल। गेले कित्येक दिवस या क्षणाची आपण सगळीजण उत्सुकता होती की ही रजनी स्पर्धा कधी येईल आणि ती उत्सुकता आता संपलेली आहे आणि ती रात्र आता उजाडलेली आहे। ज्या क्षणाची आपण सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत होतो तो दिवस आलाय, ती रात्र आली ज्या रात्रीमध्ये, परंतु आयोजकांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीला या ठिकाणी कौतुक करावं लागेल। गेले कित्येक दिवसाचे अथक परिश्रम आहे आणि आजची ही स्पर्धा आपण पाहतोय। सन्माननीय वैकुंठजी पाटील साहेब या विभागातील खेळाडूंना नेहमीच हक्काचं व्यासपीठ, या विभागातील ग्रासरूट लेवलचे खेळाडू मोठ्या मंचावर कसे खेळताना पाहायला मिळतील आणि याच विभागातील खेळाला उत्तेजन देणारे आदरणीय वैकुंठजी पाटील साहेब आणि नुकतंच ज्यांची वर्णी लागलेली आहे कृषी आणि पशुसंवर्धन सभापती जिल्हा परिषदेवर ते आदरणीय वैकुंठजी पाटील साहेब यांचं या व्यासपीठाच्या दिशेने आगमन होत आहे आणि त्यांच्या समवेत या विभागातील क्रिकेटला ज्यांनी सातत्याने जगवण्याचा प्रयत्न केला आणि खरं तर सोन्याचे व्यापारी असले तरी सोन्यासारखा ज्यांचा स्वभाव आपल्याला पाहायला मिळाला, अर्थातच जिल्हा परिषद सदस्य प्रभाकरजी म्हात्रे साहेब आणि त्यांच्या समवेत या विभागातील 40+ क्रिकेटला सातत्याने ज्यांनी जगवलंय ते आदरणीय उपसभापती पंचायत समिती संजयजी डंगर साहेब यांची या ठिकाणी शुभ उपस्थिती आपल्या या मंचाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळते। त्यांच्या समवेत अर्थातच दक्षिण रायगड महामंत्री युवा मोर्चा आदरणीय गणेशजी पाटील साहेब या सगळ्याच मान्यवरांचं, त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत उंबरडेचे सदस्य रवी म्हात्रे आणि माजी ग्रामपंचायत सदस्य वडाव सुजित म्हात्रे या सगळ्याच मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। आणि या मान्यवरांचं औषण आमच्या गावदेवी दीव च्या सर्वच महिला भगिनी आहेत आणि त्यांच्या शुभाशय आज या ठिकाणी त्यांचं औषण चालू आहे। आणि
रावीगावचे आदरणीय कमलाकरजी म्हात्रे साहेब या सगळ्याच मान्यवरांचं या व्यासपीठाच्या दिशेनं आज शुभ आगमन झालेलं आहे आणि मान्यवरांना मी विनंती करतो आज या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रारंभ आपण करूया आणि त्याचबरोबर हेमंतजी पाटील साहेब या सगळ्याच मान्यवरांचं सहर्ष स्वागत। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय नुकतंच ज्यांची रिटायरमेंट आपल्याला पाहायला मिळाली नायब सुभेदार नितीनजी ठाकूर साहेब या सगळ्याच मान्यवरांचं सहर्ष स्वागत। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। कोणतेही शुभ कार्य म्हटलं की त्या गणरायाच्या पूजनाने आपण शुभ कार्याला सुरुवात करत असतो आणि आज गणरायाच्या पूजनाने सन्माननीय वैकुंठजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पूजन होत असताना प्रथम पूजावा गणपती त्यानंतर राजे शिवछत्रपती प्रथम पूजावा गणपती त्यानंतर राजे शिवछत्रपती। धन्य धन्य ही भारतीय संस्कृती जिथे ज्ञानेश्वरांनी चालवल्या भिंती अर्जुनाच्या रथाचा श्रीकृष्ण सारथी आणि सगळंच काही या नियंत्याच्या हाती त्या नियंत्याचं या ठिकाणी आज पूजन करत असताना नायब सुभेदार नितीनजी ठाकूर साहेब आपल्याला आपल्या व्यासपीठावर पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभास्ते आज गणरायाचं पूजन करत असताना आमचे तमाम मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी पूजन करत असताना ज्या राजानं या संपूर्ण महाराष्ट्राची कीर्ती जगभरामध्ये पसरवली आणि होय आम्हा सगळ्यांना अभिमान आहे की आम्ही त्या महाराष्ट्रात जन्माला आलोय ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत असताना आमचे संपूर्ण मान्यवर रयतेच्या मनावर मातीच्या कारणावर विश्वासाच्या प्रमाणावर ज्यांनी स्वराज्याचं सुराज्य बनवलं ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत असताना मान्यवरांना विनंती करतो सगळ्यांनी पूजन करून घ्यायचंय। जय सगळ्यांना विनंती करतो आपण 1 मिनिट फक्त थांबायचं शिवाजी महाराजांचा जयघोष आपण करणार आहोत। एकच फक्त मिनिट आपण थांबायचंय। 16वे शतक हे खरं तर मराठा साम्राज्यासाठी अतिशय 16वे शतक हे आपल्या महाराष्ट्रासाठी रयतेसाठी अतिशय संघर्षाचं शतक होतं। आदिलशाह निजामशाही आणि कुतुबशाहीने या महाराष्ट्रामध्ये हाहाकार निर्माण केला होता। अशा परिस्थितीमध्ये आया बहिणींची आबरू लुटली जात होती मंदिरं तोडली जात होती। अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राचं रक्षण करणार कोण हाच यक्ष प्रश्न सगळ्यांना भेडसावत असताना मंदिरं तरतरली शिवनेरीची तोफ कडाडली वाऱ्याची मंद झुळूक दऱ्या खोऱ्यात दरवळली जिजाऊच्या पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुखी पाखरही किलबिलली। नगारा वाजला शाहिरी साथ चढला नगारा वाजला शाहिरी साथ चढला डंका डोंगर आड सांग सुटला आता स्वराज्यावर भगवा फडकणार मराठ्यांची तलवार शत्रूवर जाळून धडकणार। दूर रहा पडू नका आमच्या पंधा छत्रपती बाप आहे आमचा साऱ्या जगाला धाक आहे त्यांचा। खबरदार खबरदार जर मराठ्यांवर ठेवाल डोळा जाऊन पाहताय औरंग्याची खबर मराठ्यांचं नाव घेता कशी कापते चळा चळा। मराठ्यांना पाहताना मुघल देखील म्हणायचे पळा पळा। इतिहासाचं पान आता शिवजन्मानं लिहिलं होतं हिरव्या दगडावर भगवा रक्त आता स्वराज्याचा इतिहास कोरत होतं। एक दिवस आली ती सुंदर पहाट सगळीकडे शुकशुकाट ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट अशा चित्रविचित्र वातावरणात भवानी मातेच्या मंदिरात शिवनेरी गडात जन्मले एक वाद्य करणार होती मुघलांचा नायनाट। मराठ्यांचा सरदार हिंदवी स्वराज्याचा आधार मराठ्यांचा सरदार हिंदवी स्वराज्याचा आधार निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी प्रतिभचंद्र लेखे व वरदेश विष्णु वंदिता शहासून शिवशैषा मुद्रा भद्राय राजते बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की। मोरया चला मान्यवरांच्या शुभ हस्ते 5 दिवसातील हे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं हीच गणरायाच्या चरणी आलोचना करत असताना आमचे संपूर्ण मान्यवर आणि या संपूर्ण मान्यवरांना मी विनंती करतो की आता ज्या खेळपट्टीवर दोन्ही टीम्सला विनंती करतो आपण चला लाईन अप करा इथूनच लाईन अप करत चला मान्यवरांच्या सोबत आणि लगेच खेळपट्टीवर आपण लाईन अप करायचं आहे।
गेली कित्येक दिवस गावदेवी दीव या संघाच्या माध्यमातून अथक प्रयत्न करण्यात आले। गेले कित्येक दिवस पायपीट करून 48 संघांना निमंत्रित करण्यात आलं, हे भव्य व्यासपीठ बनवण्यात आलं, हे मैदान बनवण्यात आलं आणि तदनंतर पहा याचसाठी केला होता अट्टहास की आजची रजनी गोड व्हावी। शेवट तर गोड नक्कीच होईल, परंतु आज शुभारंभाचा दिवस आहे, पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस देखील गोड व्हावा हीच आमच्या सर्व आयोजकांची अपेक्षा आहे। आणि आता मान्यवरांनी खरं तर हे मैदान फुलून गेलेलं आहे। सन्माननीय ज्यांच्या माध्यमातून या विभागातील नव्हे तर या पेण तालुक्यातील अनेक क्रीडा स्पर्धांना सातत्यानं प्रोत्साहन दिलं गेलं, क्रिकेट जगवण्याचा प्रयत्न या विभागातील खेळाडूंना एक व्यासपीठ मिळालं पाहिजे, ही सातत्यानं भूमिका ज्यांची राहिलेली आहे। आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशु संवर्धन सभापती म्हणून ज्यांची वर्णी लागलेली आहे ते आदरणीय वैकुंठजी पाटील साहेब यांचं शुभागमन आमच्या या खेळपट्टीवर झालेलं आहे। प्रभाकरजी म्हात्रे साहेब यांचं शुभागमन झाले, तमाम मान्यवरांचं आज खरं तर या खेळपट्टीवर शुभागमन झालेलं आहे। चला आदरणीय शिव पशुसंवर्धन वैकुंठ या खेळाचं पूजन संपूर्ण आणि ज्यांच्या शुभास आपण पाहत आहात आज खेळपट्टीचं पूजन होत आहे। खरं तर ज्या खेळपट्टीने आपल्याला मोठं केलंय, ज्या खेळपट्टीने आपल्याला नावलौकिक मिळवून दिलेलं आहे, ज्या खेळपट्टीवर आपण घडलेलो आहोत तीच खेळपट्टी, त्या खेळपट्टीचं पूजन आमच्या संपूर्ण मान्यवरांच्या शुभास या ठिकाणी होत आहे। आणि आजच्या खेळपट्टीवर तुम्ही पाहत आहात अगदी विहंगमय दृश्य या खेळपट्टीचं, आणि यासाठी आम्ही अट्टहास केला होता। मान्यवर आपल्या खेळपट्टीवर उपस्थित आहेत, वैकुंठजी पाटील साहेब यांच्या शुभास या ठिकाणी श्रीफल वाढवण्यात आलेला आहे। प्रभाकरजी म्हात्रे साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत, संजयजी डंगर साहेब उपसभापती पंचायत समिती उपस्थित आहेत, नायब तहसीलदार नायब सुभेदार माफ करा नितीनजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर संजयजी डंगर साहेब देखील उपस्थित आहेत। अनेक मान्यवर आज आमच्या या खेळपट्टीवर उपस्थित आहेत। पहिली स्पर्धा रजनी स्पर्धा गावदेवी देवी संघाच्या माध्यमातून आज आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याच प्रसंगी आमचे संपूर्ण मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर या विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात हे मान्यवर सातत्यानं आपला वेळ काढून या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना शाबासकीची थाप देण्यासाठी सातत्यानं उपस्थित राहत आहेत आणि सध्या हस्तांदोलन करत आहेत आदरणीय वैकुंठजी पाटील साहेब। सध्या जर आपण पाहिलं तर दत्तगुरु वडाव संघाचा स्क्वॉड आहे, त्यांना हस्तांदोलन करत आहेत, ओळख सर्व खेळाडूंची करत आहेत। आमचे संपूर्ण मान्यवर त्यांच्या समवेत आदरणीय प्रभाकरजी म्हात्रे साहेब, आदरणीय संजयजी डंगर साहेब, आदरणीय गणेशजी पाटील साहेब, त्याचबरोबर आदरणीय विवेकजी म्हात्रे साहेब, आदरणीय रवी म्हात्रे साहेब, हे सगळेच मान्यवर मंडळी, हेमंतजी पाटील, सुजितजी म्हात्रे, हे सगळी मंडळी सध्याच्या घडीला आपण पाहत आहात सर्व खेळाडूंची ओळख करून घेत आहेत। रेलिंगच्या बाजूला आता प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल, कारण या विभागातील एक नावाजलेला संघ दत्तगुरु वडाव त्यांच्या अगेन्स्ट आपल्या पेण तालुक्यातील जय मल्हार रोहे संघ, हे दोन संघ एकमेकाच्या समोर आज लढताना पाहायला मिळतील। ही कॉन्टेस्ट आमच्या प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असेल आणि रजनी स्पर्धा म्हटली की प्रेक्षकांसाठी एक वेगळं आकर्षणच असतं, परंतु ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे। मी म्हणेन आज उनकी मेहनत रंग लाई आहे। आणि आता खरं तर राजकीय पटलावर ज्याने अनेक चौकार षटकार ठोकलेत आणि रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन सभापती ज्यांची म्हणून वर्णी लागलेली आहे ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व अर्थातच आदरणीय वैकुंठजी पाटील साहेब आता या मैदानावर दमदार खेळ करताना पाहायला मिळतील। एकीकडे राजकारणाच्या क्रिकेट राजकारणाच्या पटलावर अनेक चौकार षटकार वैकुंठजी पाटील
पाटील साहेबांनी मारलेलेच आहेत, परंतु आज वेळ आहे या मैदानावर, कारण वैकुंठजी पाटील साहेब हे देखील तारुण्यात एक उत्तम क्रिकेटर होते आणि ते त्यांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे, दाखवलेलं आहे. हुकचा फटका आणि बरोबर जवळजवळ 4 धावा देखील बुक केल्यात. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे, आज जरी राजकीय क्षेत्रामध्ये मी असलो तरी क्रिकेटवर त्यांचं प्रचंड प्रेम आहे, क्रिकेटची प्रचंड त्यांना ओढ आहे. आणि पहा, त्यांनी मारलेला हा स्क्वेअर ड्राईव्ह आपण पाहत आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर एकच गोष्ट लक्षात येते की अजूनही त्यांच्या मधला क्रिकेटर जिवंत आहे. आणि चला, बंटी मात्रे आणि आमचे आदरणीय हनुमान नाईक हे दोन्ही मान्यवर खरं तर पंचांच्या भूमिकेमध्ये आज पाहायला मिळतील. आणि गेली कित्येक वर्ष तुम्ही पाहिलं तर या पेण तालुक्यामध्ये एक नावाजलेले पंच म्हणून त्या दोन्हींची खाती राहिलेली आहे, ते पंच आज आलेले आहेत. चला, मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर अतिशय सन्मानानं येऊन स्थानापन्न व्हावं. सर्व मान्यवरांना विनंती करतोय. चला, मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठाच्या दिशेने रवाना व्हा आणि अतिशय सन्मानानं व्यासपीठावर आपण बसावं. चला, पहिल्या या रजनी स्पर्धेचा गावदेवी क्रिकेट संघ आयोजित पहिली रजनी स्पर्धा, पहिलं पर्व, पहिल्या पर्वाचे साक्षीदार आपण सर्वजण बनणार आहात. चला तर मैया, छत्रपती संभाजी मैदानावर पहिली कॉन्टेस्ट, बिग बॅटल बिटवीन जय मल्हार रोडे अगेन्स्ट दत्तगुरु वडाव या दोन दिग्गज संघांमधील पहिला सामना अर्थातच या ठिकाणी रंगेल. मान्यवरांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या दिशेने या. आमचे संपूर्ण मान्यवरांची पावलं आता व्यासपीठाच्या दिशेनं आगमन होत आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये आजचा हा सामना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. गेले येणारे 5 दिवस या ठिकाणी क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा तुम्हाला पाहायला मिळेल. अलोट गर्दी प्रेक्षकांची तुम्हाला पाहायला मिळेल. हॅलो 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 हॅलो. चला, आपल्या व्यासपीठावर ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे, कित्येक वेळ ज्यांची प्रतीक्षा आपण खरं तर करत होतो आणि आज दुग्धशर्करा योग असा आहे की आजच खरं तर रायगड जिल्हा परिषद कृषी आणि पशुसंवर्धन सभापती म्हणून ज्यांची वर्णी लागली आणि वर्णी लागल्यानंतर पहिलीच भेट त्यांची गावदेवी क्रिकेट संघ अर्थात गावदेवी आयोजित गावदेवी चषक 2026 मध्ये झाली. ते आदरणीय वैकुंठजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. मी विनंती करेन, चला सामन्याला सुरुवात करायची आहे. मी विनंती करतो, चला रोडे संघ मैदानाच्या दिशेने रवाना होत आहे. 2 बॅट्समन पाठवा, पंच आपण देखील तयार व्हायचंय. चला, आदरणीय वैकुंठजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो विवेकजी मात्रे साहेब, आपल्याला मी नम्र विनंती करेन, आदरणीय वैकुंठजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करावा. चला, त्यांचा आदरणीय वैकुंठजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी आपण प्रथम शुभ सन्मान करूया. चला,
आज खरं तर ज्यांची रायगड जिल्हा परिषद सभापती कृषी आणि पशुसंवर्धन सभापती म्हणून ज्यांची वर्णी लागलेली आहे आणि त्यानंतर पहिलाच दौरा ज्यांनी आज गावदेवी चषक 2026 च्या निमित्तानं ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय वैकुंठजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान विवेकजी म्हात्रे साहेब यांनी करावा, स्वप्नील म्हात्रे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आदरणीय वैकुंठजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आज खरं तर ज्यांच्या शुभ हस्ते आज उद्घाटनाचा हा सोहळा आपण संपन्न केलेला आहे। आणि तदनंतर मी विनंती करेन आपल्या व्यासपीठावर स्थानापन्न झाले आहेत राष्ट्रवादीचे नेते आदरणीय राकेशजी शिंदे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होईल आणि आदरणीय विष्णू गुरुजी यांना मी विनंती करेन राकेशजी शिंदे साहेब राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि त्यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करावा आपल्या शुभ हस्ते। मान्यवरांची मानदियाळी खरं तर या मान्यवरांच्या उपस्थितीने आज व्यासपीठाचं एक वेगळंच वजन आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर व्यासपीठ खऱ्या अर्थानं फुललं गेलेलं आहे। कारण या सर्व मान्यवरांची शुभ उपस्थिती आपल्या व्यासपीठाला लाभलेली आहे। आदरणीय विष्णू गुरुजी यांच्या शुभ हस्ते राकेश शिंदे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान, तदनंतर जिल्हा परिषद सदस्य तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व या विभागातील क्रिकेटला सातत्याने जगवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला आदरणीय प्रभाकरजी म्हात्रे साहेब यांचा देखील शुभ सन्मान। आदरणीय बाळकृष्ण ठाकूर साहेब बाळकृष्ण म्हात्रे साहेब यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्रभाकरजी म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण करावा। दोन्ही टीमचे 12th मॅन चला समालोचन कक्षामध्ये दोन्ही टीमचे 12th मॅन यायचे। मायेची उबदार शाल, प्रेमाचं सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची खास ओळख सन्मान चिन्ह देऊन आदरणीय साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर होत आहे। आणि तदनंतर ज्यांचे नुकतंच रिटायरमेंट झालेली आहे आणि आम्हा सगळ्यांना गर्व आहे की ज्यांनी खरं तर देशासाठी सेवेसाठी आपलं आयुष्य खरं तर अर्पण केलेलं आहे ते आदरणीय नायब सुभेदार नितीनजी ठाकूर साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होईल। आणि हा सन्मान करण्यासाठी आदरणीय गजाननजी म्हात्रे साहेब रिटायर PSI यांच्या शुभ हस्ते आदरणीय नितीनजी ठाकूर साहेब यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करीत आहोत। 12th मॅन चला दोन्ही टीमचे। त्यानंतर आदरणीय नितीनजी ठाकूर साहेब नायब सुभेदार पेन खरं तर या दीव गावचे सुपुत्र आहेत, माफ करा, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान ज्यांनी खरं तर देशासाठी आपली सेवा अर्पण केलेली आहे। तदनंतर आपल्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत उपसभापती पंचायत समितीचे ज्यांनी 40+ क्रिकेट सातत्याने जगवलेले आहे आणि 40+ चे उत्तम खेळाडू म्हणून आहेत आदरणीय संजयजी डंगर साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर होईल। मी विनंती करतो आदरणीय परशुराम ठाकूर साहेब यांना विनंती करतो संजयजी डंगर साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा। प्रेक्षकांसाठी एक खरं तर पारितोषिक असेल। जो प्रेक्षक मैदानाच्या बाहेर झेल पकडेल अर्थातच प्रेक्षक कमाल कॅश साठी पैठणी साडी आपण या ठिकाणी देणार आहोत। आजच्या रात्रीत फक्त एका लकी खरं तर त्या प्रेक्षकाला खरं तर हे पारितोषिक मिळेल। सन्माननीय संदेश म्हात्रे यांच्याकडून खरं तर हे पारितोषिक दिलं जाईल। धन्यवाद। यानंतर आपल्या व्यासपीठावर पेणचे नगरसेवक आदरणीय संजयजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर होईल। आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन अरुण म्हात्रे साहेबांना मी विनंती करेन की संजयजी म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा।
त्यानंतर आपल्या व्यासपीठावर महामंत्री युवा मोर्चा दक्षिण रायगडचे आदरणीय गणेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर होईल. चला पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले द क्रिकेट. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज आहेत. मॅच चालू राहील. विनंती करतो. धन्यवाद। अभी मैच की दिशा पे ले चलते हैं। मैं संजय डंगर आपको आंखों देके हाल बताने के लिए पहली गेंद होगी रोडे की तरफ से। इससे पहले कि आज के इस गांव देवी दीव की तरफ से ये शानदार आयोजन है और इस आयोजन का आज का पहला दिन और पहले मुकाबला आप देखने के जा रहे हैं, जहां वड़ाव और यहाँ रोडे के बीच में ये मुकाबला। रोडा ने टॉस जीतने के बाद सीधा फील्डिंग का फैसला किया है और आमंत्रित किया है यहाँ बल्लेबाजी के लिए वड़ाव टीम के लिए। पहली गेंद थी, शानदार गेंद थी, अच्छा बाउंस मिला था और काफी तेज रन। राइट आर्म ओवर फेंकने के लिए तैयार बल्लेबाज, लेफ्ट हैंड बल्लेबाज। फुल टॉस गेंद थी और इस गेंद को खिलाया मिड ऑन के ऊपर से और ये गेंद जा रही है सीधा सीमा पर 6 रनों के लिए। काफी बढ़िया स्ट्रोक और मैं देख रहा हूं कि वड़ाव के जो खिलाड़ी है अपने होम पिच पे खेल रहे तो यकीनन अपने अनुभव के साथ स्कोर की दिशा पे जाएंगे। हालांकि उनको आमंत्रित किया है बल्लेबाजी के लिए तो ढेर सारा स्कोर इकट्ठा करना पड़ेगा ताकि इसके सामने वाली जो टीम है हमारे मेहमान, जहां रायगढ़ जिला परिषद के कृषि और पशु संवर्धन के सभापति आदरणीय वैकुंठ जी पाटिल साहब यहाँ मौजूद थे और इनके हाथों से इस टूर्नामेंट का शुभारंभ हुआ है। तो मैं वैकुंठ पाटिल को विनती करने जा रहा हूं कि हमारे इस प्रोग्राम के बारे में, इस टूर्नामेंट के बारे में कुछ 2 शब्द आपकी तरफ से। गावदेवी दीव गावदेवी चषक 2026 यांच्या माध्यमातून आज प्रकाश झोतातील क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले आहेत. खरं म्हटलं तर वाशी विभागामध्ये कबड्डी आणि क्रिकेट या खेळाला खूप प्राधान्य आहे. आपण बघतो की ISPLच्या माध्यमातून सन्माननीय आशिष शेलार साहेबांनी अनेक गुणवंत नामवंत खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ दिले. आपल्या भागातील नव्हे तर आपल्या विभागातील आणि दादर गावातील आशीर्वाद ठाकूर हा खेळाडू ISPL मध्ये सिलेक्ट होऊन आज हैदराबादच्या टीम मध्ये खेळतोय. निश्चितपणे जे व्यासपीठ आज आपण या सगळ्या मंडळींना देत आहे त्याचप्रमाणे या भागातीलच नव्हे तर या विभागातील खेळाडू पुढे येऊन चांगला खेळ दाखवून नक्कीच ISPL असू द्या, IPL असू द्या, या सगळ्या खेळामध्ये आपल्याला दिसतील. खरं म्हटलं तर आता खेळ कमी राहिला आहे आणि मोबाईलवरचे गेम जास्त झाले आहेत. त्याच्यामुळे खेळामुळे व्यायाम पण वाढतोय आणि खेळाडूंना सुद्धा त्याचा फायदा होतो, असा दुहेरी फायदा. खरं म्हटलं तर ही जी मंडळी आयोजक आहेत त्यांचं सातत्याने चांगल्या स्पर्धा भरवणं, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आयोजन करणं याच्यामध्ये त्यांचा हातखंड आहे. निश्चितपणे गेले अनेक वर्ष ते स्पर्धा भरवत आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी प्रकाश होतातील स्पर्धा होते. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. निश्चितपणे अशा स्पर्धा भरवत जा आणि आम्ही आमचा पाठिंबा असाच राहील. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वैकुंठ जी, आपने जिस प्रकार से खिलाड़ियों को और हमारे इस आयोजकों का हौसला बढ़ाया तो आपके भी बहुत बहुत धन्यवाद। और हम भी इजाजत लेना चाहेंगे, पहला ओवर जारी है लेकिन आगे का हाल हमारे धन्यवाद आदरणीय कमलाकरजी पाटील साहेब आपल्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आदरणीय विवेकजी म्हात्रे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अगदी आपला अमूल्य वेळ खर्च करून आदरणीय कमलाकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आदरणीय